जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव नगर परिषदेमार्फत स्वच्छता ही सेवा अंतर्गत गोदावरी नदी काठावर गोदामाईची स्वच्छता आणि स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन, तसेच कोपरगाव शहरातील 14 प्रभाग व स्थानक परिसर, न्यायालय परिसर व रेल्वे स्टेशनच्या परिसरात साफसफाई करण्यात आली। यावेळी कोपरगाव न्यायालयाच्या परिसरात न्यायाधीश पंडित आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी हे स्वतः हातात झाडू घेऊन कर्मचाऱ्यांसह स्वच्छता करताना दिसून आले। स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा 2023चा एक भाग असून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशभरात 1 ऑक्टोबर 2023 रोजी नागरिकांच्या नेतृत्वाखाली एक मोठी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती। तसेच यावेळी स्वर्गीय सूर्यभान वहाडाने पाटील घाटावर स्वच्छता शपथविधी घेण्यात आली। कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे तसेच नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। नगर परिषद कोपरगावच्या सर्व कोपरगावचे मुख्याधिकारी, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासह या न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, सर्व कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी केलेली आहे। स्वच्छता मोहिमेचं महत्त्व हे आपण या मोहिमेतून अगदी उत्तम प्रकारे दर्शवून दिलेलं आहे। स्वच्छता ही निश्चितच चांगली आहे आणि महात्मा गांधींना अभिवादन करीत असताना आपण हा जो स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित केला। नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात काही गणपतीचे विसर्जन करताना अवशेष राहिले होते, तर यासाठी आपल्याला ते स्वच्छता होणं खूप गरजेचं होतं। आम्ही ते व्यवस्थित उचलून त्याचे योग्य प्रमाणे त्याचं हे केलेलं आहे। त्याचबरोबर जे निर्माल्य होतं, प्लास्टिक कचरा, या बहुतांशी गोष्टी होत्या, या सगळ्या आम्ही साफसफाई केलेली आहे। आज सर्वच ठिकाणी ह्या बाबतीत चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या हितासाठी विरुद्ध घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलन व समविचारी सामाजिक संघटनेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक दिवसीय धरणे आंदोलन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले आहे। शासनाने घेतलेल्या निर्णयात 15,000 सरकारी शाळा बंद करणे, 1,65,000 नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय, तसेच 18,000 सरकार मान्य दारू दुकान सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा हा निर्णयाचा समावेश असून या निर्णयाविरुद्ध एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू असल्याचे ॲडव्होकेट नितीन पोळे यांनी सांगितले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तुषार विध्वंस, निसार शेख, राजेंद्र कोयटे, विकास आढाव, संतोष गंगावाला, अनिल जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने नुकताच 15,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला। त्याचप्रमाणे 1,65,000 नोकऱ्या, शासकीय नोकऱ्या खाजगी कंत्राटदार यांच्यामार्फत भरण्याचा निर्णय घेतला। हे निर्णयाकडे जर बघितलं तर जर शिक्षण सर्वसामान्याला मिळालं नाही आणि त्याचप्रमाणे जर शिक्षण घेऊनही नोकरी जर मिळाली नाही तर खूप मोठं नुकसान होणार आहे। या समाजाच्या तरुणांचं नुकसान होणार आहे, कुटुंबियांचं नुकसान होणार आहे। त्याचप्रमाणे तिसरा निर्णय जो दुर्दैवी निर्णय आहे तो 18,000 दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय आहे। म्हणजे शासन एका बाजूला कल्याणकारी निर्णय घ्यावा असं शासनाचा हेतू असतो, मात्र या ठिकाणी हे सगळे हेतू सपशेल खोटे ठरलेले आहे असं दिसून येतं। कोपरगाव मतदारसंघाच्या विकास कामासाठी करत असलेल्या कामावर प्रभावित होऊन मतदारसंघातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सातत्याने प्रवेश करीत आहेत। आगामी विधानसभा मतदार निवडणुकीत त्यांना साथ देण्यासाठी आचलगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करत आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरत आहे। आमदार आशुतोष काळे यांनी दिलेला विकासाचा शब्द पाळत कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात विकास कामांसाठी सर्वात जास्त निधी मिळवली। त्यामुळे आगामी काळात आमदार आशुतोष काळे यांना साथ देऊन कोपरगाव तालुका विकासाच्या दृष्टीने अव्वल होण्यासाठी त्यांच्यासोबत येत असलेले प्रतिपादन पक्ष प्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी केले।
कर्जत शहरातील निलंगे गल्लीतील काल पहाटे किराणा दुकान फोडणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. निलंगे गल्लीतील मनोज पाठक यांचे काल पहाटे 4 वाजता धनश्री किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप मिठू पोपट पवार व अशोक राम पवार यांनी तोडून दुकानात चोरी करत असताना परिसरातील नागरिकांना आवाजांनी जाग आली. त्यांनी दुकानाच्या मालकाला फोन केला. यावेळी नागरिक जमा झाले. त्यांनी चोरटे दुकानात चोरी करत असतानाच बाहेरून शटरला कुलूप लावले व त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. साईबाबा संस्थानाच्या इतिहासात प्रथमच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क साईबाबांच्या देणगी पावत्यांची नियोजबद्धरित्या अफरातफर करीत थेट बाबांच्या झोळीत हात घालून देणगीचे चोरणारे संतप्त प्रकार साईबाबा संस्थानाच्या कर्मचाऱ्यांकडून घडलाय. लेखा शाखेतील कुशल कंत्राटी कर्मचारी दशरथ भगवंत चासकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान साईबाबा संस्थानाचे प्रभारी लेखाधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसात कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने शिर्डीसह राज्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. नोकऱ्यांमधील खासगीकरण थांबावे तसे 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी भारतभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी रविवारी दिल्ली पेन्शन शंखनाद आंदोलन केले. या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 2 येथील एकास 5 जणांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक पाठवले. सदर आरोपी मालेगाव येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्या सर्वांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केलंय. सत्ता आली की अनेकांना मस्ती चढते आणि विकास कामांकडे दुर्लक्ष होते. मात्र विखे घराण्याची परंपरा वेगळी आहे. सत्ता असो वा नसो, राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम आम्ही करतो. असा खासदार पुन्हा होणे नाही ही भावना लोकांच्या मनातून पुढे आली पाहिजे. म्हणून विकास कामांचा डोंगर उभा करत लोकांचे प्रश्न सोडवणार आहे. तसेच पुढच्या पिढीलाही उपयोग ठरतील अशा दर्जाची कामे करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलं आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणी टंचाईचा ताण निम्म्याने हलका झाला आहे. जिल्ह्यात 5 ते 6 तालुक्यात सुरू असणाऱ्या सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या दमदार पावसामुळे 87 वरून थेट 43 वर आली आहे. गेल्या 8 दिवसात जिल्ह्यात 44 टँकर कमी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. एका बंद अवस्थेत व आरटीओ कारवाईत उभी गंजलेल्या अवस्थेत असलेल्या एका खासगी बसमध्ये तरुणाने गळफास घेऊन संपवल्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डी शहरात घडली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासगी ट्रॅव्हल बसमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तोफीस इनामदार असे मयताचे नाव असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.